भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा एक खास गुण आहे. अगदी नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान त्यांच्यापासून ते शेवटच्या फाटक्यातल्या फाटक्या कार्यकर्त्यापर्यंत एक खास गुण आहे त्यांचा, आणि तो गुण म्हणजे अहंकार. एवढा अहंकार की आम्ही म्हणजे कुणीतरी नव्या कुठल्या तरी परग्रहावरून या आपल्या देशाच्या कल्याणासाठी प्रकट झालो आहोत, अशीच त्यांची भावना असते. परंतु तरुणांनी, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी या भारतीय जनता पार्टीला, जगात सर्वात मोठ्या असलेल्या भारतीय जनता पार्टीला दाखवून दिलाय की अहंकार नाही चलेगा. आणि या विद्यार्थ्यांच्या समोर आपला देशातलं जे सरकार आहे केंद्रातलं, खास करून ज्यांना विश्वगुरु असं म्हटलं जातं, ते मोदीजी अक्षरशः झुकलेत. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. का घडलं असं? का राजीनामा दिला? का मोदीजी झुकले? या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. खरं म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेलं कॉक्रोच जनता पार्टीचं, खरं म्हणजे त्याला नाव कॉक्रोच जनता पार्टी जरी असलं, किंवा सरन्यायाधीशांनी देशातल्या तरुण पिढीला, युवा पिढीला कॉक्रोच किंवा झुरळ अशा शब्दाने हिणवलं असलं, तरी सुद्धा या झुरळांनी जंतर मंतरवर क्रांती केलेली आहे. प्रचंड मोठी क्रांती. त्यानंतर त्या क्रांतीचं काय कौतुक करावं, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. मग ते अभिजित दिपके असतील, त्यांच्या सोबतची सगळी मंडळी असेल, सगळे त्या आंदोलन असले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा देणारे किंवा या आंदोलनाची दिशा बदलून या आंदोलनाला खरी धार देणारे राहुल गांधी, देशाचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, इंडिया आघाडीचे प्रमुख राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळं या आंदोलनाची धार अधिक तेज झाली. आणि देशाच्या जी आपल्या देशातली सत्ता आहे, खरं म्हणजे हे स्वतः महासत्ता यांची, स्वतःला हे महासत्ताधीश समजतात. यांच्यासाठी कायदा, कानून, माणुसकी या गोष्टी काहीही मायने ठेवत नाहीयेत. त्यांना फक्त हम करे सो कायदा, आम्ही सांगू ते घडेल, आमच्या मनाप्रमाणे देश चालला पाहिजे, आम्ही सांगू ते नियम, आम्ही सांगू ते कायदे, अशा पद्धतीची यांची ही वर्तनाची भाषा आहे. की देशामधल्या विद्यार्थ्यांचं नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटला आणि याची जबाबदारी सरकारने घ्यावी, साधी मागणी होती. आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एवढा साधा विषय तातडीनं धर्मेंद्र प्रधानांनी आपला राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण अहंकार, हे भारतीय जनता पार्टी का सरकार है, यहाँ राजीनामा वगैरे नाही होता, असं राजनाथ सिंग म्हणायचे. हे सगळं अहंकारातून आलेलं आहे. खरं म्हणजे या जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही आणि एकही राजकीय पार्टी अशी जगाच्या पाठीवर नाही की ज्यांना आपल्या सरकारच्या काळामध्ये त्यांच्या मंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा, उपपंतप्रधानांचा किंवा स्वतः कधी कधी पंतप्रधानांचा राजीनामा झालेला आहे. काँग्रेसच्या काळामध्ये सतत राजीनामे झालेले आहेत. अगदी काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांनी, त्यांच्यावर एक साधा आरोप झाला, कपडे बदलले, यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला. विलासरावजी देशमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्यावर एक साधा आरोप झाला की मुंबईमध्ये ते ताज हॉटेलची जेव्हा दहशतवादी हल्ला जातात त्याची पाहणी करायला गेले, सोबत ते एका फिल्म स्टारला घेऊन गेले. साधा त्यांच्यावर आरोप आला. आणि आर पाटील आपले महाराष्ट्राचे, असे कितीतरी, फार मोठी यादी निघेल, फार मोठी, प्रचंड मोठी यादी निघेल. तर सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या हातून जर काही चुकीचं काम झालं किंवा त्यांच्या यंत्रणेकडून चुकीचं काम झालं आणि लोकांनी म्हटलं की तुम्ही राजीनामा द्या, तर दिला पाहिजे. हे लोकशाहीचं अत्यंत महत्वाचं, संवेदनशील लोकशाहीचं हे लक्षण आहे. परंतु अहंकार, एवढा अहंकार आहे, आम्ही देणार नाही. म्हणजे आपण चार पोरं भांडणं करतात बघा, भांडणात बघत तुला बघून गेल रे, सोडत नाही, काय करा ते कर्जा, अशा पद्धतीची भाषा देशाच्या केंद्र सरकारमधले लोक करत होते. आणि जे विद्यार्थी आंदोलनाला जमले ते काय दहशतवादी आहेत, बांगलादेशी आहेत, पाकिस्तानी आहेत. आपल्या देशातल्या तरुणाला, आपल्या लेकरांना आपलं सरकार
आणि आपल्या सरकारमधले मंत्री आणि आपल्या सरकारचे समर्थक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय काय शब्द फिरवायचे, त्यांना कुठले कुठले शब्द वापरायचे, हे विद्यार्थीच नाही आहेत, अशा पद्धतीचा शोध या सगळ्या भाजपवाल्यांनी घेतलेला पूर्णपणाने. आणि यांना फंडिंग परदेशातून होते. अरे परदेशातून त्यांना फंडिंग होत असेल तर तुमचं सरकार काय गोट्या खेळतंय का? तुम्हाला एवढं कळत नाही देशामध्ये यांना कोणाची फंडिंग वगैरे होत असेल तर, किंवा याच्या पाठीमागे लय बहादूर लोक आहेत हो. अमेरिका ह्या सगळ्या प्रकाराच्या, अरे कशाला अमेरिका आहेत? आपला नेटचा पेपर फेटला, धर्मेंद्र प्रधानांनी नीट काम केलं नाही, त्यांची यंत्रणेने त्यांचं लक्ष नव्हतं. अमेरिका, जपान, फ्रान्स असल्या चिल्लर गोष्टी त्यांनी कशाला लक्ष घालतील? अमेरिकेसारखा राष्ट्राध्यक्ष धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष काय 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 तर वाटायला पाहिजे रे. कुठली बी एखादा युक्तिवाद करताना, एखादी भूमिका ठेवताना, पण अशा पद्धतीनं अहंकार पूर्णपणे मोदीजींचा चूर झालेला. त्यांना रील करावी लागली हो. पहाटे उठून मोबाईल अगदी तोंडासमोर धरून रील करावी लागली. मित्रो हा शब्द गेला, आता फ्रेंड्स म्हणावं लागलं तरुणांना या देशातल्या. का पाळी आली अशी तुमच्यावर? हे खरं म्हणजे तुमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. पण त्याही गोष्टीचं लगेच मार्केटिंग. आमच्या पंतप्रधानाची रील एवढ्या लोकांनी पाहिली, 30 कोटी लोकांनी पाहिली, 32 कोटी लोकांनी. अरे कुठे ठेवलंय? काय आहे का नाही तुम्हाला? पाहिली असेल ना देशातल्या लोकांनी की लोकांनी हा असा विचित्र चेहरा आज अचानक कसा काय समोर आला असला, कधीच येत नाही. आणि काय विशेष आहे, काय सांगणार आहेत? हे आंदोलन हे संपवणार आहेत का? किंवा धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मोदी घेणार आहेत की नाही, याची उत्सुकता देशातल्या जनतेला होती, म्हणून एवढा रील चालला. कौतुकाने चाललाय असं वाटतं तुम्हाला? तुमचं काय, तुमच्यातला अहंकार कधी मोडून पडेल सांगता येत नाही. आणि म्हणून तर ते आमच्या पूर्वजांनी तुम्हाला स्वातंत्र्यानंतर 60, 62, 65 वर्ष सत्तेच्या दरवाजामध्ये येऊ दिलं नव्हतं का? माहित नाही. ती हुशार लोक होती त्या काळातली पूर्णपणाने. अरे लोकशाहीच्या पद्धतीने चालवली पाहिजे. सत्ता बदल होत असतो, सत्ता येतात जातात. काँग्रेस सत्तेवर होतं, भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. भविष्यामध्ये तुम्ही जाल, आणखीन कोणी सत्तेवर येईल. हे आपल्या घटनेचं, लोकशाहीचं सौंदर्य आहे राजानो, सौंदर्य. अहंकार ही गोष्ट बरोबर नाही. तुम्ही पूर्णपणे या देशातल्या सर्व संविधानिक संस्थांची तर वाट लावलीच आहे, परंतु या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पत्रकारांना काय शब्द वापरता तुम्ही? त्यांना भाडकाऊ काय म्हणता, ते काँग्रेसचे दलाल काय म्हणता? आता माझ्यासारखा माणूस मी पाठिंबा देतो पूर्णपणे, अभिजित दिपकेचं समर्थन करतो, जाहीर समर्थन केलं, करत राहणार आहे. लागलीच मी काँग्रेसचा झालो असा शोध आहे काही भारतीय जनता पार्टीचे हे जे आहेत ना, जलपक म्हणतो मी त्यांना, बिंडोक जलपक. त्यांचं मेंदूच नाही आहे ना, काढून घेतलं मेंदूचं हरण, मेंदू हरण. 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी साहेब देशामध्ये पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी पहिलं काम जर काही केलं असेल ना, तर या भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या लोकांचा मेंदू काढून ठेवला बाजू आणि म्हणले चला आता काम करा. मोदीजी सांगणार तुम्ही ऐकणार, बाकी बुद्धी चालवायची नाही, विवेक नावाचा प्रकार जवळ ठेवायचा नाही, सामान्य ज्ञान बाळगायचं नाही. देशाच्या लोकशाहीच्या रक्षणाचा एक लढा चालू असताना, संविधानाच्या रक्षणाचा एक लढा चालू असताना, देशातल्या सरकारचा अहंकार कमी करणारा एक लढा चालू असताना त्याला पाठिंबा द्यायचा नाही तर काय करायचं? या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अभिजित दिपकेच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. तुम्ही सुद्धा, तुमचं कर्तव्य होतं, भारतीय म्हणून तुमचं कर्तव्य होतं. पण तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यामध्येही काही योगदान दिलं नाही. तुम्ही आता काय देणार आहात? तुम्हाला लोकशाहीची काही घेणं देणंच नाहीये. संविधान वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला काही महत्व नाहीये त्याचं. तुम्ही तुमच्या प्रमुख मातृसंस्थेच्या कार्यालयावर 52 वर्ष राष्ट्रध्वज फडकवत नाही, त्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षा काय करायची? परंतु याद राखा, नियती ही नियती आहे. शेवटी नियतीच्या काठीचा आवाज येत नाही, परंतु ती बसल्याशिवाय राहत नाही. नियतीची पहिली काठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या पाठीवर आणि या तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात बसलेली आहे. आवाज आला नसेल, पण खूप दुखत असेल, वेदना होत असतील, ही सुरुवात आहे.
ही लोकशाहीच्या रक्षणाची सुरुवात आहे. यामध्ये अहंकार चालत नाही. अलीकडे भारतीय जनता पार्टीच्या 2-3 मंत्र्यांनी अशा पद्धतीचे स्टेटमेंट केलेत ते तर फार गंभीर आहे. त्यावर मी सविस्तरानं दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहे. मला आनंद याचा आहे. मी खुश आहे, मनापासून खुश आहे. अभिजित दिपके जिंकला किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला म्हणून मी खुश किंवा दुःखी नाहीये. आमची लोकशाही वाचली, संविधान वाचलं, संविधानाची ताकद काय आहे हे सिद्ध झालं म्हणून मी आनंदी आहे. लोकशाहीमध्ये सरकार महत्वाची नसतात, राजीनामे हे महत्वाचे नसतात, संविधान महत्वाचं असतं, लोकशाही महत्वाची असते. आणि आज आमची लोकशाही पुन्हा मजबूतीने आपल्या पायावर उभी राहिलेली, भविष्यामध्ये सुद्धा ती तितक्याच ताकदीने उभे राहील याचा आम्हाला निश्चितपणे आनंद झालेला आहे. अभिजित दिपके आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशातल्या तमाम पत्रकारांचं, त्यांच्या सोबत लढणाऱ्या सर्व पक्षाच्या प्रमुखांचं, पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, राहुल गांधींचं, त्यांच्या योग्य वेळी घेतलेल्या खास भूमिकेचं आज मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो त्यांचं. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. अरे सत्ता येईल जाईल सोडा, परंतु तुम्ही आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आवश्यक असलेली लोकशाही आणि संविधान वाचवलंय. आम्हाला तुमचा अभिमान आहे. हा अभिमान असाच कायम ठेवा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लक्षात ठेवा. आवाज आला नसेल परंतु देवाची पहिली काठी तुमच्या डोक्यात बसलीये. एकूण 3 काट्या असतात, दुसरीची वाट पहा. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.